नमस्कार मित्रांनो. आपण पाठीमागच्या तासाला नैसर्गिक वनस्पती हा घटक पाहत होतो की जो लोकसंख्येच्या वितरणावरती कसा परिणाम करणारा घटक आहे. आणि हे पाहत असताना आपण त्याचे प्रत्यक्ष उपयोग ही पाहिले आणि आज आपण नैसर्गिक वनस्पतीचे अप्रत्यक्ष उपयोग पाहून आपण लोकसंख्येच्या वितरणावरती त्याचा काय परिणाम होतो हे पाहणार आहोत. अप्रत्यक्ष उपयोगामध्ये नैसर्गिक वनस्पतीमुळं या पर्यावरणाचं संतुलन होतं. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट साध्य केली जाते ती नैसर्गिक वनस्पतीमुळेच. की जसं प्राण्यांना किंवा सजीवांना आवश्यक असणारं तापमान, आवश्यक असणारं पर्जन्य, आवश्यक असणारं अन्न, आवश्यक असणारा निवारा, याला आपण काय म्हटलेलं आहे? भौगोलिक परिस्थिती असं म्हटलेलं आहे. तर भौगोलिक परिस्थिती अनुकूल असणं किंवा नसणं हे नैसर्गिक वनस्पतीवरती अवलंबून आहे. म्हणजे सजीवांच्या जीवन जगण्यासाठी जी काही पोषक परिस्थिती आहे ही पोषक परिस्थिती नैसर्गिक वनस्पतीवरच अवलंबून आहे असं या ठिकाणी आपण ग्राह्य धरलं पाहिजे पहा. आणि ही नैसर्गिक परिस्थिती जर अनुकूल असेल तरच त्या ठिकाणी मानवी जीवन आणि इतर सजीव सृष्टी आपल्याला सुखानं, समाधानानं, आनंदानं, एकत्रितपणे नांदताना पाहायला मिळते. अन्यथा त्या ठिकाणी सगळं ओसाड, उजाड, वाळवंटमय असं जीवन आपल्याला पाहायला मिळतं की जिथं कोणी असत नाही, फक्त प्रचंड उष्णता, प्रचंड थंडी आणि नैसर्गिक हवामानाचा विषमपणा एवढंच आपल्याला पाहायला मिळतं पहा. दुसरा अप्रत्यक्ष जो काही आपल्याला लाभ होतो नैसर्गिक वनस्पतींचा तो म्हणजे आपण जे काही प्रदूषण करतोय त्या प्रदूषणाचं जे काही विशेषतः आपण त्याला काय म्हणूया की प्रदूषण कमी करण्याचं काम नैसर्गिक वनस्पती करतात. कधी कधी आपण त्याला असंही म्हणतो की हवा शुद्धीकरणाच्या गाळण्या, चाळण्या, गिरण्या असं आपण म्हणतो. त्या अगदी अत्यंत बरोबर अशी उपमा आपण दिलेली आहे की हवेचं शुद्धीकरण करण्याचं काम सुद्धा नैसर्गिक वनस्पती करत असते. आणि नैसर्गिक वनस्पती दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट करते ती म्हणजे काय की सजीवांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा नैसर्गिक वनस्पती करते. हे सगळे जे काही उपयोग आहेत याला आपण अप्रत्यक्ष उपयोग असं म्हणतो. इतरही अनेक उपयोग आहेत परंतु वेळेच्या अभावी आपण थोडक्यात आपल्याला नैसर्गिक वनस्पतीचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी एवढं पुरेसं आहे. यानंतर आपण वळूया की लोकसंख्येचं जे काही वितरणावरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत या घटकांच्या भाग म्हणून प्रत्यक्ष काय नैसर्गिक वनस्पती परिणाम करते हे आपण पाहूया. नैसर्गिक वनस्पती साधारणपणे 3 प्रकारच्या आहेत ढोबळपणे. एक सदाहरित वनस्पती, पानझडीची वनस्पती किंवा खुरट्या काटेरी वनस्पती किंवा याच वनस्पतींच्या नावावरूनही अरण्य असा शब्द लावला तर जंगलांचे प्रकारही तयार होतात. जसे की सदाहरित अरण्य, पानझडीचे अरण्य, खुरट्या व काटेरी वनस्पतींचे अरण्य वगैरे वगैरे असंही आपण म्हणू शकतो. तर हे जे काही प्रकार आपण वनस्पतीचे पाहतो हे साधारणपणे आपल्याला वनस्पतींचे प्रकार पर्जन्याच्या वितरणावरती पाहायला मिळतात. की ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी आपल्याला वनस्पती ही सदाहरित वनस्पती पाहायला मिळते. आणि ज्या ठिकाणी 100 ते 200 सेंटीमीटरच्या दरम्यान पर्जन्यवृष्टी होते त्या ठिकाणी आपल्याला पानझडीची अरण्य पाहायला मिळतात. आणि अधिक कमी असणारं पर्जन्य म्हणजे ज्याला आपण साधारणपणे 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य आणि त्या असतो त्या ठिकाणी आपल्याला काटेरी वनस्पती पाहायला मिळतात. आणि अधिकच विरळ असं पर्जन्य असेल तर तिथं अधिकच खुरटी झुडपं आपल्याला पाहायला मिळतात. हे साधारणपणे पर्जन्यावरती आधारित वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. तर मी म्हणालो की याचवरून आपल्याला काही पाहायला मिळतं की जंगलांचेही प्रकार पाहायला मिळतात. साधारणपणे आपण अरण्याचे प्रकार करताना आपण उष्णकटिबंधीय अरण्य आणि समशीतोष्ण कटिबंधीय अरण्य असं आपण काय करतो की अरण्यांचे प्रकार करतो. आता उष्णकटिबंधीय अरण्यामध्ये
कोणते प्रकारची जंगले येतात, तर विषुवृत्तीय सदाहरित वने आणि मोसमी वने ही आपल्याला तिथं उष्णकटिबंधीय अरण्याची जंगलं किंवा वनं म्हणून ओळखली जातात. तर या विषुवृत्तीय सदाहरित वनांच्या मध्ये कोणती जंगलं किंवा कोणता प्रदेश येतो, साधारणपणे आपण नामोल्लेख केलेला आहे पाठीमागं की आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं आणि दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचं खोरं, या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी काही नैसर्गिक वनस्पती आहे ती नैसर्गिक वनस्पती विषुवृत्तीय सदाहरित वनांच्या प्रकारची आहे किंवा विषुवृत्तीय सदाहरित वनस्पती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या प्रदेशाचं वर्णनही आपण पाठीमागं केलेलं आहे. आणि त्यामुळं हे नाव घेतल्याबरोबरच तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी लोकसंख्येची घनताही कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरे जे काही उष्णकटिबंधीय अरण्यामध्ये दुसरा जो प्रकार येतो त्याला मोसमी वने असं आपण म्हणतो. ही मोसमी वने साधारणपणे भारतातील घाट माथ्यावरती किंवा हिमालयीन पर्वत रांगांच्या मध्ये जी काही वनस्पती आढळते ती मोसमी वने म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि त्यांना आपण नामकरण असं केलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येची घनताही कमी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पहा की आपण बघतो की दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय वने. समशीतोष्ण कटिबंधीय वनांच्या मध्ये समशीतोष्ण पानझडीची वने आणि सूचीपर्णी किंवा तैगा वने असं आपण म्हणतो. साधारणपणे ही जी काही वनं आहेत या वनांचं जे काही लाकूड आहे हे लाकूड फर्निचरसाठी अत्यंत उपयुक्त असतं. समशीतोष्ण कटिबंधातील जे काही लाकूड आहे वनस्पतीचं, कारण हे लाकूड अत्यंत मऊ असतं आणि त्यापासून आपण सहज फर्निचर करू शकतो. सहज त्या लाकडाला योग्य तो आकार देऊन आपण मूर्त्या किंवा खेळणी किंवा इतर वस्तू आपण तयार करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणचं लाकूड हे अत्यंत उपयुक्त मानलं जातं. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याच कारणामुळं वृक्षतोड होते. तरीसुद्धा काही देश वृक्षतोडीस जे काही कठोर असे पायबंद घालताना आणि ते जे काही नियम आहेत ते नियम व्यवस्थितरित्या राबवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं आजही त्या ठिकाणी या जंगलांचं संवर्धन होतं. तर काही देशामध्ये फक्त नियम कागदावरतीच असतात आणि मग जंगलं हळूहळू गायब होतात आणि मग तिथं फॉरेस्ट असं नकाशावरती लिहिलं असतं, परंतु प्रत्यक्ष त्या जमिनीवरती आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला तिथं जंगल दिसत नाही. अशी परिस्थिती आपल्याला कधी कधी पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे पहा. तर या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येची जी काही घनता आहे ही लोकसंख्येची घनता अत्यंत विरळ किंवा लोकसंख्येची घनता कमी असलेली पाहायला मिळते पहा. यानंतर जंगलांच्या नंतर नैसर्गिक वनस्पतीमध्ये गवताळ प्रदेश असा आपल्याला उल्लेख करावा लागतो. आणि गवताळ प्रदेशाच्या बाबतीत असं म्हणावं लागतं की नैसर्गिक वनस्पतींच्या पेक्षा अधिक चांगली लोकसंख्येची घनता या ठिकाणी पाहायला मिळते. किंवा असंही दुसऱ्या शब्दात असं म्हणू की जंगलांच्या पेक्षा अधिक जास्त घनता लोकसंख्येची घनता गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण की त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय हा चालतो आणि या पशुपालन व्यवसायामुळं या ठिकाणी अर्थार्जन चांगलं होतं, लोकांच्या हातामध्ये पैसा येतो आणि या पैशामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की लोकांचं जीवन सुखकर झालेलं पाहायला मिळतं पहा. यामध्ये विशेषतः दुग्ध उत्पादन किंवा मांस उत्पादन या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात पहा. मग उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते पहा. आणि विशेषतः या बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी शेती होते त्या ठिकाणी पशुपालन हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय दुय्यम व्यवसाय म्हणून केला जातो असं आपल्याला पाहायला मिळतं पहा. याच्यानंतर आहेत वाळवंटी वनस्पती. वाळवंटी वनस्पती अर्थातच या वाळवंटी वनस्पती म्हणजे अत्यंत खुरट्या वनस्पती आहेत किंवा काटेरी वनस्पती आहेत. त्या खुरट्या काटेरी का आहेत
हेही आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी पाणी हे कमी असतं आणि पाणी कमी असल्यामुळं जर वनस्पतीचं पान मोठं असेल तर त्या ठिकाणी त्या पानामार्फत जे काही बाष्पीभवन होतो पाण्याचं वनस्पतीपासून जे काही पाणी सोडलं जातं ते मोठ्या प्रमाणात सोडलं जातं. परंतु जर वनस्पतीची पानं जर लहान असतील तर त्यातून जे काही पाण्याचं उत्सर्जन आहे ते उत्सर्जन कमी होतं आणि म्हणूनच वाळवंटी प्रदेशामधील जी काही वनस्पती असते ती वनस्पती काटे अधिक असतात, पानं लहान लहान असतात आणि त्या लहान लहान पानं असण्याच्या पाठीमागचं कारण हे एकच आहे की पाण्याचं उत्सर्जन कमी व्हावं आणि त्या वनस्पतीचं जतन व्हावं, पोषण व्हावं. अशा काही ज्या काही खुरट्या वनस्पती असतात, काटेरी वनस्पती असतात, अर्थात त्या नावच आपण दिलं आहे की वाळवंटी वनस्पती आणि मग त्या ठिकाणी लोकसंख्या निश्चितपणे कमी असणार आहे. अशा प्रकारे नैसर्गिक वनस्पतीचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासमोर जी काही 3 प्रकार आपण बघितले की वन किंवा जंगल असं म्हटलं, गवताळ प्रदेश, वाळवंटी वनस्पती आपण म्हटलं, तर त्याच्यामध्ये फक्त गवताळ प्रदेशामध्येच लोकसंख्येची घनता आपल्याला इतर 2 प्रकारापेक्षा अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा पुढचा जो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक आहे त्याचं नाव आहे खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती. यामध्ये पहा की धातू खनिजे व ऊर्जा खनिजे असे आपण भाग करू शकतो. हे दोन्ही भाग जे आहेत धातू खनिजे असतील किंवा ऊर्जा खनिजे असतील ही राष्ट्राची संपत्ती आहे. यातलं एक खनिज आपल्याकडे आहे एक नाही असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला थोडीशी औद्योगिक प्रगती आहे ती प्रगती करण्यासाठी अधिक धडपड करावी लागते. उदाहरणार्थ आपल्याकडे धातू खनिज आहे आणि ऊर्जा खनिज नाही आहेत तर ऊर्जा खनिजांची आपल्याला आयात करावी लागते. उदाहरणार्थ लोह पोलाद खनिज आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जर पहा की दगडी कोळसा नसेल तर दगडी कोळसा आपला आयात करावा लागेल आणि मगच आपण त्या लोह पोलाद खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपण उभा करू शकतो, अन्यथा आपण उद्योग उभा करू शकत नाही. म्हणून दोन्ही खनिज असतील तर अधिक चांगली गोष्ट आहे, अधिक पोषक असं वातावरण होतं उद्योगांच्या निर्मितीसाठी आणि मग त्या ठिकाणी आपली किंवा उद्योगांची भरभराट होते आणि उद्योगाची भरभराट होते तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं, लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा तर औद्योगिक क्रांतीनंतर या खनिजांचं जे काही उत्खनन आहे हे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू झालं कारण उद्योगांना चालना मिळाली आणि उद्योगांना चालना मिळाली आणि मग त्या उद्योगामध्ये जी काही आवश्यक असणारी जी काही खनिज आहेत त्या खनिजांचा पुरवठा करण्यासाठी खाणकाम उद्योगास चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभारले गेले औद्योगिक क्रांतीनंतर आणि खनिज संपत्तीचं उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात आपण ज्याला कारखाने तयार झाले आणि या कारखान्यातून अनेक काही फायदेशीर गोष्टी तर काही नैसर्गिकदृष्ट्या तोट्याच्या गोष्टी उदयास आल्या. फायद्याची गोष्ट म्हणजे की आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसा हा जो काही भाग आहे तो उभा राहतो किंवा पैसा मिळतो. या ठिकाणी लोकांचं उदरभरण होतं, लोकांना काम मिळतं, या काही गोष्टी फायद्याच्या आहेत. या ठिकाणी वाहतूक उद्योग, व्यापार उद्योग उदयास येतो. याही उद्योगामध्ये लोकांचं पालनपोषण मोठ्या प्रमाणात होतं, लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. ह्या काही गोष्टी आपल्याला अनुकूल गोष्टी मानवाच्या दृष्टीनं पाहायला मिळतात. तर प्रतिकूल गोष्टीमध्ये आपण बघतो की जे काही नैसर्गिक पर्यावरण आहे या नैसर्गिक पर्यावरणाचं आपल्याला संतुलन बिघडलेलं पाहायला मिळतं आणि त्या नैसर्गिक संतुलनाचा विपरीत जो परिणाम आहे तो विपरीत परिणाम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विशेषतः हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण ही काही प्रदूषण आहेत. इतरही काही प्रदूषणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ लोक आहेत की संस्कृतीचं प्रदूषण असेही काही प्रदूषणाचे प्रकार केले जातात आणि ते सर्व मानवी संस्कृतीस हानिकारक आहेत. मानवी आणि इतर जे काही आपण नैसर्गिक प्रदूषण बघतो ज्याला हवा, पाणी किंवा जमिनीचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण म्हणतो, हे सर्व प्रदूषण
निश्चितपणे मानवास आणि निसर्गास प्रतिकूल असणारी ही काही प्रदूषण आहेत. हे फक्त दुसरी बाजू आहे की जसं आपण अनुकूल बाजू आणि प्रतिकूल बाजू या उद्योगांच्या आपण बघतोय, या दोन्ही आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलेल्या आहेत. तरी सुद्धा की जेव्हापासून औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, अनुकूल गोष्टी, अनुकूल गोष्टी म्हणजे काय? आता अनुकूल प्रदेशातील खनिज व ऊर्जा साधन संपत्ती. जर प्रदेश अनुकूल असेल तर त्या ठिकाणी मग सोन्याहून पिवळं असं म्हणूया. खनिजाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रदेश अनुकूल असू दे अगर नसू दे, लोक त्या ठिकाणी जाणारच. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की उद्योगाचा त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती खनिजावरती अवलंबून आहे. आणि खनिज मग जिथं असतील तिथं लोक जायला तयार आहेत. कारण उद्योगामुळं काय होतं की मोठ्या प्रमाणात लोकांचा विकास होतो, लोकांचं पोषण होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. म्हणून अनुकूल असू दे अगर प्रतिकूल असू दे, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही आपल्याला दाट असलेली पाहायला मिळते. तरी सुद्धा आपण अनुकूल भागातील अगोदर माहिती बघूया. अनुकूल प्रदेशातील खनिज व ऊर्जा साधन संपत्ती. उदाहरणार्थ पहा की युरोपमध्ये की ज्या भागामध्ये लोह खनिज सापडतं व दगडी कोळसा सापडतो, या ठिकाणी लोह खनिज हे खनिज आहे, लोह हे खनिज आहे, तर दगडी कोळसा ही ऊर्जा साधन संपदा आहे. तर हे ज्या ठिकाणी सापडतं युरोपमध्ये त्या भागामध्ये आपल्याला दाट लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या उद्योगामध्ये अनेक लोक काम करतानाही आपल्याला पाहायला मिळतं. अशाच प्रकारची परिस्थिती रशियामध्ये सुद्धा पाहायला मिळते की लोह पोलाद उद्योग जो आहे तो त्या ठिकाणी युरोपसारखाच रशियामध्येही मोठ्या प्रमाणात लोह खनिज व दगडी कोळसा ज्या भागात सापडतो त्या भागामध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी लोकसंख्येची जी काही घनता आहे ही घनता दाट असलेली पाहायला मिळते. भारतातलं उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये बिहार व पश्चिम बंगालचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला लोह खनिज सापडतं, शिवाय दगडी कोळसाही सापडतो आणि यावरती आधारित या ठिकाणी लोह पोलाद शुद्धीकरण उद्योग आणि लोह पोलाद निर्मिती उद्योग असे उभा राहिले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या भारतातील बिहार व पश्चिम बंगालमध्ये सुद्धा युरोपसारखी आणि रशियासारखीच परिस्थिती आहे की या ठिकाणी सुद्धा दाट लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते. पहा, USA ज्याला आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणतो की पूर्व भाग अमेरिकेचा जो काही USA जो काही पूर्व भाग आहे, या पूर्व भागात खनिज क्षेत्र विकसित आहे किंवा खनिज त्या ठिकाणी सापडतात आणि त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे या अर्थानं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाणकाम उद्योग आणि त्यावरती आधारित प्रक्रिया उद्योग आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्या क्षेत्राचा या दृष्टिकोनातून विकास झालेला आहे आणि या ठिकाणी दाट लोकवस्ती किंवा लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. लोकसंख्येचं केंद्रीकरण त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. म्हणजे हे जे काही आपण प्रदेश पाहिले, उदाहरणं पाहिली, युरोप, रशिया, भारत, USA या ठिकाणी अनुकूल परिस्थिती आहे आणि अनुकूल परिस्थिती असल्यामुळं अर्थातच त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जर खनिज सापडत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, हाही भाग आपण विचारात या ठिकाणी घेणार आहोत. उदाहरणार्थ आपण बघूया की भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल म्हणजे काय की आत्ताच आपण वनस्पतीचा अभ्यास करत असताना पाहिलं की आपलं जीवन सुकर जगण्यासाठी आपल्या सभोवतालचं पर्यावरण अनुकूल असावं लागतं. म्हणजेच आपल्या ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर जे काही शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ही सुद्धा महत्त्वपूर्ण गरज आज झालेली आहे आणि मूलभूत गरज म्हणून त्याचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या मूलभूत गरजा जर आपल्या सहज सभोवतालची परिस्थिती पूर्ण करत असेल तर त्याला अनुकूल प्रदेश किंवा अनुकूल अशी नैसर्गिक परिस्थिती असं आपण म्हणतो. याशिवाय
याच्याबरोबर विरुद्ध म्हणजेच प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, की आपल्या सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे ते आपल्या ह्या जे काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, या सहजासहजी जर पूर्ण करत नसतील तर त्याला प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असं म्हणतात. तर प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा लोक वसाहत करून आहेत. त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण आहे. याच्या पाठीमागं महत्त्वपूर्ण खनिज त्या ठिकाणी सापडतात. उदाहरण आपण बघूया. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा वाळवंटी भाग. या वाळवंटी, आता नावच आहे पश्चिम ऑस्ट्रेलियाचा वाळवंटी भाग. या वाळवंटामध्ये पाणी नाही, वनस्पती नाही, किंवा आपलं अन्न सहजासहजी माणसाचं तिथं उपलब्ध होत नाही. निवारा, जर पाणी असेल, अन्न असेल तरच माणूस त्या ठिकाणी निवारा करणार आहे. त्यामुळे निवाऱ्याचा तर काही प्रश्नच नाही आहे. निवाऱ्यास आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिथं सहजासहजी उपलब्ध नाही आहेत. अशी जी काही प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आहे. परंतु या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण खनिज सापडतं आणि ते म्हणजे सोने. आणि त्या सोन्यामुळं त्या ठिकाणी सोनं, आपल्याला म्हटलं की आता सध्याची परिस्थिती तर तुम्हाला आठवते की सोन्याचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जसं ही कोरोनाची जी काही महामारीची परिस्थिती उद्भवली आणि जगातील सर्वच देशांचे जे काही शेअर मार्केट आहेत हे शेअर मार्केट ढासळले आणि ह्या सर्व शेअर मार्केटमधील जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात सोन्याकडं एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक म्हणून आणि हमीपूर्ण गुंतवणूक म्हणून सोन्याकडं पाहिलं जाऊ लागलं आणि लोक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आणि सोन्याचा दर आज आपल्याला गगनाला भिडलेला पाहायला मिळतो. तुम्हा आम्हासारख्या सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे दर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतं. असं हे जे काही सोनं आहे हे सोनं साधारणपणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ते पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटामध्ये. मग त्या ठिकाणची जी काही केंद्रसुद्धा प्रसिद्ध आहेत. कालगुर्ली व कुलगार्डी ही दोन केंद्र आहेत. पुन्हा एकदा, कालगुर्ली व कुलगार्डी अशी ही जी दोन केंद्र आहेत, ही दोन केंद्र किंवा शहरं म्हणा, या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतात. कारण या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत आणि म्हणून प्रचंड त्या ठिकाणी संख्येनं लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांना लागणारं जे काही पाणी आहे ते कित्येक किलोमीटर लांबून पाणी, कित्येक किलोमीटर लांबून त्यांना लागणारं अन्न, त्यासाठीची रस्त्यांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. दुसरे उदाहरण आहे आफ्रिकेचं उदाहरण. आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सोने किंवा हिरे या धातू जे आहेत किंवा ही जी काही खनिज आहेत ही खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या ठिकाणची जर भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीच आहे. ऑस्ट्रेलियासारखीच इथंही प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीच आहे. मात्र या ठिकाणी वाळवंट भाग नाही आहे, परंतु नैसर्गिक वनस्पती दाट आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती मानवी जीवन जगण्यास अनुकूल नाही आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. पुढचं उदाहरण आहे दक्षिण अमेरिकेचं उदाहरण. दक्षिण अमेरिकेच्या चिली देशामध्ये तांबे व नायट्रेट ही दोन महत्त्वपूर्ण खनिजं सापडतात आणि म्हणून तिथं जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असून सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्यानंतरचं जे उदाहरण आहे ते उदाहरण कॅनडाचं उदाहरण आपल्यास पाहायला मिळतं. आता जी उदाहरण आपण बघितले, वाळवंटाचं उदाहरण बघितलं किंवा नैसर्गिक वनस्पती आहेत परंतु त्या प्रतिकूल असणारी परिस्थिती आपण पाहिलं, तर कॅनडाचं उदाहरण जे आहे हे शीत वाळवंटी प्रदेश म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकता किंवा त्याला शीत कटिबंध म्हणून आपण ही बघू शकता. आणि या कॅनडामध्ये खूप थंडी आहे. जे काही हवामान आहे हे हवामान प्रतिकूल आहे आणि थंड हवामानामध्ये माणूस त्या ठिकाणी काही फारसा प्रगती करू शकत नाही आहे अशी परिस्थिती आहे.
तरी सुद्धा या ठिकाणी जे काही खनिज सापडतं ते अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आहे. उदाहरणार्थ सोनं. सोनं हे आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आजकाल झालेलं आहे आणि या ठिकाणी म्हणून लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दुसरं खनिज जे आहे ते युरेनियम. आता युरेनियम हे खनिज तुम्ही ऐकून असाल की साधारणपणे यापासून आपल्याला अणुऊर्जा निर्मितीमध्ये याचा जो काही रोल आहे हा रोल अत्यंत महत्त्वपूर्ण रोल असल्यामुळं हे खनिज सुद्धा आजकाल चांगला भाव घेतं आणि जगामध्ये याला सुद्धा खूप मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. जसं ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागातलं उदाहरण आपण पाहिलं तसंच इराणच्या आखातात जे वाळवंटी भागच आहे किंवा आपण त्याला दुसराही भाग आहे मध्य पूर्व आशियातील भाग की या भागामध्ये आपण बघतो की वाळवंटी प्रदेश असून सुद्धा या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. हे सर्व जे काही प्रदेश आहेत हे सर्व प्रदेश आपण बघतो की या ठिकाणचे देश आहेत यांची जी काही इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था आहे हे एकाच खनिजाभोवती फिरते आणि ते म्हणजे लोह खनिज. आणि लोह खनिजामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक संख्या तिथं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला आढळते. ती महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती आढळते की या प्रदेशातून लोह खनिजांची काय होते की निर्यात होते आणि या प्रदेशावरती संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. ही एक गोष्ट आपल्याला आढळते. का केंद्रित झालेलं आहे? कारण तिथं जे काही लोह खनिज सापडतं ते खनिज तेल सापडतं आणि ते खनिज तेलाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या खनिज तेलामुळं विशेषतः वाहनांची असणारी इंधन ही गरज आहे ही पूर्ण होते. त्याच्यापासून आपण पेट्रोल किंवा डिझेल किंवा रॉकेल किंवा इतर ज्याला ऑइल म्हणतो किंवा ग्रीस म्हणतो इतर काही प्रॉडक्ट आपण तयार करतो. हे सर्व प्रक्रिया उद्योगसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की खनिज तेलावरती प्रक्रिया करणारे उद्योग तिथं आपल्याला बघायला मिळतात. पहा हे काही उदाहरणं आपल्याला देता येतात की ज्या ठिकाणी आपल्याला यामुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. पहा आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की प्रतिकूल परिस्थिती असणारं क्षेत्र आहे ते म्हणजे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका खंड हे पूर्णपणे मित्रांनो निर्जन आहे. तिथं कोणताही देश नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे लोक नाही आहेत, परंतु तिथं जगामध्ये जे काही इतर सर्व देश आहेत त्या सर्व देशातील असणारे जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत तुमच्यासारखे अभ्यासू लोक आहेत हे सर्व अभ्यासू लोक तिथं जातात अभ्यास करतात. कोणी पर्यावरणाचा अभ्यास करतं, कोणी त्या ठिकाणी खनिज तेलाचं संशोधन, कोणी आपल्याला त्या ठिकाणी खनिज तेलच महत्त्वपूर्ण आहे असं नाही आहे, इतरही काही खनिज जसं की सोने चांदी युरेनियम प्लॅटिनियम आणि इत्यादी महत्त्वपूर्ण खनिज तिथं आहेत का, त्यांचं साठा कुठं आहे, कसा आहे, किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला सुरू आहे किंवा इथून लोक जातात, प्रत्येक देशातून जातात, भारतातून जातात असं नाही, तिथं जातात आणि तिथं संशोधन करतात. अलीकडच्या काळात तर सर्व प्रगतशील देशांच्या संशोधन टीम त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करून आहेत आणि हळूहळू भविष्य काळामध्ये या अंटार्क्टिकावरचा हा प्रदेश आमचा तो प्रदेश तुमचा यावरून वादविवाद झाला तर नवल वाटायला नको, यावरून युद्ध झालं तर नवल वाटायला नको, कारण तिथं खनिजाच्या शोधामध्ये लोक तिथं थांबलेले आहेत, संशोधक तिथं थांबलेले आहेत आणि जिथं खनिज सापडतील तिथं प्रत्येक राष्ट्र दावा करणार आहे आणि तिथंही बळी तो कानपिळी या तत्वानुसार युद्ध सदृश्य परिस्थिती भविष्य काळामध्ये निर्माण होऊ शकते. तर अशा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा लोह खनिज किंवा ऊर्जा साधन संपत्ती हा महत्त्वपूर्ण घटक आपण विस्तृत या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.